ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रस्तावामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा संकट येत आहे। या बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात 20 मे उद्या भारत बंद देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्रीच्या बाबतीत मध्यंतरी GR काढला होता, मात्र अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही। तसेच उच्च न्यायालयाने यापूर्वी औषध ऑनलाईन विक्री करण्यास बंदी घातली होती, परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 20 मे रोजी संपूर्ण देशव्यापी मेडिकल असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात येत आहे। राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा योग्य ठरवण्यात येत व या औषधांच्या कारणास्तव नागरिकांना होणाऱ्या त्रासास शासन जबाबदार असेल, असे नाशिक जिल्हा असोसिएशनचे सचिव गणेश निकम यांनी बोलताना सांगितले। मोठ्या भांडवलदार कंपन्या मात्र 50% आमिष दाखवून ग्रामीण भागातील मेडिकल दुकानदार यांना संपवण्याचे षडयंत्र रचत आहेत। शासनाने याबाबतीत योग्य व ठोस निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन तसेच नाशिक जिल्हा सचिव गणेश निकम यांच्यासह मेडिकल दुकानदारांनी केली आहे। देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड।